हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण करणार आहे बिग बॉसच्या कंटेंटवर रिॲक्शन. तर आपल्या भाऊने केलेलं आहे फुल रोस्टिंग म्हणजे फुल रोस्टिंग. तर ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा. चालतंय, करू स्टार्ट. भाऊचा धक्का 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 बस 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 बस. तर नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा अनमोल समाचार मध्ये. गेल्या हफ्त्यामध्ये जे काही घटना घडल्या त्याबद्दल आपण आज सविस्तर टिंगल उडू. महेश मोठेच्या नकारपासून ते बिग बॉस सीझन 6 मधले टॉपचे टुक्कार सगळ्यांचा धक्का भरू. तर पहिले कंटेस्टंट हे सोनाली राऊत. लाल परी लाल परी लाल परी लाल परी मंगवा दो मुझको लाल परी. आता कुठं घरात आलेली आहे, 2-3 भाऊचे धक्के होऊ दे तेव्हा लालपुरीने जा घरी परत. तर ही धरपडी कंटेस्टंट पहिल्याच दिवशी एंट्रीला धरपडली. रितेश भाऊनी सांगून सुद्धा हिला कळत नाही शॉर्टकट दरवाजा आहे बिग बॉसच्या घरात जायला, हिने निवडलाय तो. त्याऐवजी ही एक्झिटला जाते बाहेर, जसं की बाहेरच लालपरी हिची वाट बघते. हिला जाऊ द्यायचं होतं रितेश भाऊ, कशाला अडवलं. मुझे टाटा कजो मुझे टाटा कजो. कल्याण मुंब्रा ठाणा सगळं झालंय. अरे काय यार, मराठी बिग बॉस आहे आणि तुम्ही ते हिंदी आयटम सॉंग लावून राहिले एंट्रीला. ते एकतर मराठी माणसाच्या हातात ना मुंबई गेली त्याचं दुःख होतंय असं लोक म्हणताय. ऍटलीस्ट सगळ्याचे सगळे कॉन्टेस्टंट मराठी असले पाहिजे. लागो तेवढे नमुने आपल्या महाराष्ट्रामध्ये, लागो तेवढे ऍक्टर ऍक्ट्रेसेस आहेत. ते नाही, हे जुने बिग बॉस मधले, हिंदी बिग बॉस मधले यांनी प्लास्टिक कंटेनर निवडून आणले. मी तर हेच सांगणार आहे की जे तुम्ही बिग बॉस हिंदीमध्ये बघितलं ते फक्त ट्रेलर होतं. आता पूर्ण पिक्चर तुम्ही बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये बघणार आहे. हे आल्याबरोबर ओव्हर कॉन्फिडन्स आणि बोल्डपणा दाखवायला चालू केला मॅडमने. अहो बाहेर पित्तळ उघडं पडले बाई. मध्ये कोणता पिक्चर दाखवणार आहे? पाणी मारलं की या कंटेनर वरचं पित्तळ निघतंय बघा. मी कधी घरातली कामं केलीत? केलंय काम, पण आता ही नख बघा, हे बघा हे कसं होणार. वॉशरूम वगैरे साफ करावं होतं ना आपलं, बाथरूम ड्युटीज. उफ ओ, एवढं मोठं नका आता काम कसं करणार. अरे तिथं मध्ये ब्रश आहे, संडास घासाय, झाडू मारायला झाडू आहे, नख नाही वापरायची तिथं. ते वा मारायला कामात येईल तुला. असे किती मोठं नका तुझे. उगाच काय बी नखरे फालतू. माझे नख आहे, मी काम कसे करू. अरे बाई, तुला तिथं अजून 1-2 महिने काढणे मध्ये अजून नख बिक मस्त वाढव. जेवढे अनुश्री माने मध्ये आहे, जरा तिला हातभार लाव, जरा ते नख बिक लाव, जरा मेकूळ काढायला मदत कर. पण आता ही नख बघा, हे बघा हे कसं. नागपूच तर पुढचा कंटेनर विशाल कोटियन. करू की मी तुम्हाला आवडणार, मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतोच आहे. हा प्रयत्न करतोय, पण समजायला डबल प्रयत्न ऑडियन्सला करायला लागताय. याचे हावभावच कळत नाहीये. वॉल पुट्टी मधून तोंड काढल्यासारखं याचे एक्सप्रेशन कळत नाहीये. मी प्रयत्न करतोच आहे मराठी बोलण्याचा. महाराष्ट्र माझ्या आत आहे. फ्रंट नाही खेळले काय बोलतोय काय माहिती. जाऊ दे, ऍटलीस्ट प्रयत्न तरी करतोय मराठी बोलायचं. नाहीतर मागच्या सीझन मध्ये तो आरबाज त्याच्यापेक्षा घाण बोलत होता. हे तरी चांगलं मराठी बोलतोय, पण त्याच्यापेक्षा जास्तीच हा पोरींना जरा खेटू राहिलाय. बिग बॉस याच्या तोंडाला आवर घाला. फिल्टर सोबत भाऊच्या धक्क्यावरच्या तोंडाला वॉल पुट्टी मारा, चुंबन तरी बंद होईल. काळीच जळत रे. अंडगोळानं तुमच्या नरड्यावरती पाय माझ्या लेकीनं दिला पाहिजे. तुझी जीभ हात सोडून काढली पाहिजे. हात, गाल, डोकं, केस, अरे कुठं बी. अरे बाबा, केसांमध्ये असं कोण मुक्का घेतं? तुला वे प्रोटीन पाहिजे ना, घरामध्ये वे प्रोटीनचा डब्बा आहे. कशाला डोकं घालतो केसांमध्ये? डॅन्ड्रफ लागायचं. हे तर कंटेस्टंट्स आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती एक मुखवटा असतोच. पण तुम्हाला एवढा मोठा माझा तोंडाचा मुखवटा दिसत नाही का? मी तर लय मोठा मुखवटा घातलेला आहे. कधी कधी मी अचानक व्हिडिओच्या मध्ये मोठा मोठा आबाळ आहे बोलतो, त्याला जरा दुर्लक्ष करत चालणार तर मुळशीवाट्यामध्ये राहुलच्या बापासारखी तुमची अवस्था होईल. आणि आता मी आबाळ आहे पळणारे, तर प्लीज बाथरूम मध्ये जावा किंवा तुम्ही बहिरे होऊन बसा. मला काय माहिती नाही, मला थंडी वाजते, माझ्या स्वतःवरचा तावा सुटतो मित्रांनो. अरे 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 हे काय. तर नेक्स्ट जो कंटेस्टंट माणूस आहे तो छोटा पुटारी आणि सूरज चव्हाणचं एक एकत्रित मिश्रण आहे. जसं जसं ह्याचं वय वाढत गेलं तसं तसं आम्हाला कळालं की याला थॅलेसिमिया आजार आहे आणि त्याच्या उपचारासाठी 25 लाखाची गरज आहे. अरे वा रे बेटा, गंभीर आजार आहे. दवाखाना योजना बिजना काय वापरायचं नाही. बरं गेलं तिकडं आला बिग बॉस चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये. बरं झालं तू फॉर्म भरला आणि तू सिलेक्ट झाला इथं. आता बघ तुला लोक कसे भरून भरून सिंपती देतील, पण मी नाही देणार, कारण मला सिंपती देण्याचा ट्रॉमा आहे. मला ट्रॉमा आहे. माझ्या टॅलेंटच्या जोरावर मला 25 लाख कमवायचे आहे. अरे एवढी अपेक्षा मी त्या अपेक्षा कडून मी लावली नाही.
25 लाख रुपये तेवढे बिग बॉस पुरेचे पुरे तुला देणार आहे का? ट्रॉफी जरी जिंकलं ना तरी नंतर कपडे लत्ते खाणं पिणं प्रवास बिवास करणं सगळा रिकामा खर्च वरचा धरून कट करून तुला अर्ध पण भेटणार नाही. अरे काय झालंय बिग बॉस वाल्यांना आता काय दरवर्षी एक गरीब किंवा एखादा आजारी माणूस पकडून आणतील. लोक तर आहेच भाऊक व्हायला. बनवा याला बी हिरो बनवा. तुम्ही यांना छोटे समजत आहात पण या आठवड्यातले हे खरे एंटरटेनमेंटचे डॉन आहे. चढवा आता याला झाडावर मस्तपैकी मस्त मस्का लावा याला. आता असा मस्का लावून लोकांच्या नजरेत चांगली इमेज बनती आणि त्यासोबत TRP सुद्धा वाढती Tier 3 ऑडियन्स कडून. काय आता भाऊच्या धक्क्याला पण वेगळ्या धक्क्याची गरज आहे. खरं बोला. ज्या लोकांना वाटतं एकदम साधा सुद्धा पोरगा आहे, हा गरीब आहे, याला मदतीची गरज आहे, हा आजारी असल्यामुळं, त्या लोकांनी एकदा सिंपती देण्याच्या पहिले ह्याची एकदा रील्स बघा. मेरा ना एक सपना है. बोलो ना बेबी, तुम्हारा क्या सपना है? तुम्हारे पैर मैं अपने कंधे पर देखना चाहता हूँ. शाबास काउडॉन. हेच ते कंटेंट म्हणता याला. हे कंटेंट बिग बॉस आणि भाऊला एवढं आवडलं की त्यांनी ठरवलं की आता या पोराला आपण बिग बॉस मध्ये घेऊ. याच्याकडनं Tier 3 ऑडियन्सची जेवढी पण TRP खेचता येईल तेवढी खेचून काढू. त्यासाठी नको जी तारीफ करायला लागेल ते पण चालेल. प्रभू, बाहेरच्या दुनियेत तुम्ही एका कॅमेऱ्याने कॉन्टेंट बनवता. नाही भाऊ, एक कॅमेरा नाही, त्याच्याकडे भरपूर कॅमेरा मोबाईल आहेत आणि तो वेगवेगळ्या अँगल्सने भरपूर अँगल्सने शूट करतो. तुम्हाला त्याचे वेगवेगळे अँगल्स दिसलेच नाही असं वाटतंय. अरे भैया, बच्चा रो रहा है. अरे ठीक है भाई, उसको दूध पिला. बैगन. और अभी तो रुको. लहान बाळाला दूध पाजतोय डॉन. वाह, कंटेंट आहे बाई. आता कॅमेरा अँगल दाखवला असतं नीट, पण जाऊ देता याचा काळा म्हणू का पाहून चहा बंद करतील. बिग बॉस प्लीज मला चहा पाहिजे. मला चहा द्या. मला जेवण नाही दिलं तरी चालेल. चहा प्यायचा तुला? बाहेर आहे ना चहा प्यायला. चहा प्यायला म्हणलं माय. ये गरीब की माँ की. तर गौतमी पाटील बिग बॉसच्या घरामध्ये येणार अशी सगळ्यांची इच्छा होती, पण नेमकं काय झालं, तिची जी रायवल आहे राधा पाटील तीच आली. महाराष्ट्रामध्ये एखादं नाव गाजतंय इकडे तिकडे, त्यांना तर मी खूप आधीच पळून लावलंय. मला वाटलं ही नाव नाही घेणार गौतमी पाटीलचं. आता मस्तपैकी बिग बॉसच्या घरात जाते, हिला चांगला चान्स भेटलाय, मस्त मध्ये गेम बिम खेळणारी. पण नाही, हिला तिचं नाव घेतल्याशिवाय करमत नाही. तरी पण मग ती गौतमी पाटील असू किंवा कोणही असो, आम्ही नाही घाबरत. अगं तुला युट्यूब चॅनलवर तुला अख्खा पॉडकास्ट कमी पडला का तिच्याबद्दल बोलायला? स्टेजवर मी तिचं नाव घेते एंट्रीला. ऑल ओव्हर वर्ल्ड मधून सगळे बार डान्सर सपोर्ट करता, हिला तिच्या सपोर्ट मध्ये उभे सगळे. ही काय करते असे लावणीवरतून बोलत होते की हो मी तुझ्याकडे 2 वेळा बघितलं, आणि जर माझं काम खूप घाणेरडं वगैरे असतं, लोकांना नसतं आवडलं तर आज मी नसते. का बोलते का असं? फेम कसं कोणाला देऊ? मग बोलतेस कशाला? बघ ना ती कशी मुलगी आहे ना. अच्छी. हे बघा, राधा पाटील कशी पण असो, मी तिचा शुक्रगुजार आहे. या दोघी जे आहेत तिला जे बोलतायत वाईट साईड तिच्या डान्सवरनं, हे कसं काय बोलताय? तिची कला आहे, तिला का नाव ठेवता? तुम्हाला कळतं का? लावणी आपली संस्कृती आहे आणि राधा पाटील आपल्या संस्कृतीच्या पलीकडे गेली आहे. तिचा पलीकडचा विचार आहे. साडी घालून ट्वर्किंग करणं ही काय साधी गोष्ट आहे का? यासाठी भोजपुरी टॅलेंट पाहिजे अंगामध्ये. तर नेक्स्ट कॉन्टेस्टंट आहे ही बोर्नव्हिटा लवर. तुम्ही मला ओळखता? लिहिलंय ते. येताच खिबी पचका करून घेतला अनुश्रीताईने. पार्टीवरती नाव लिहिलं तरी पण ती फिलिंग, सेलिब्रिटी फिलिंग कशी आहे ती समोरच्याला समजेल कसं? तुम्ही तर मला पाहिलं असेल ना. नाही. बट ऍक्च्युअली मित्रांनो, या सीझन मध्ये ही पोरगी चांगलं खेळते. नंतर जे काय होईल ते बघता का अनुश्री एवढी मॅच्युअर कसं काय झाली? ही भांडण का करत नाही? ते मागच्या रियालिटी शो मध्ये चल बाबा सिटी मध्ये जेव्हा आलती तेव्हा चांगली पेटली होती. आता एवढी काम डाऊन झाली. गुड. बट काही फायदा नाही. ही जागा आता या 2 भांडकुदळ पोरींनी भरून ठेवली, तन्वी आणि रुचिता. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. ते मॅटर कोणाचं, भांडता कोण आहे, फुटेज खाण्यासाठी कॉम्पिटिशन लागली नुसती. भांडा तिच्या मच्छी बाजार करून टाकलाय घराचं. ते अँग्री बर्ड मधली ही काय अँग्री बर्ड आहे, पूर्ण ताकद लावून टाकती ओरडायला. अक्कल नाही आहे इतके बचकांड. तू माझ्या अकलीवर जाऊ नको. तुला किती अक्कल आहे माहितीये मला काही गोट्या भरले डोक्यात गोट्या. शिवीगाळ अब्युसिव्ह लँग्वेज सोडा हो. लॉजिक पण पसत नाहीये. हिच्या कपाळामध्ये गोट्या कस काय जाईल मला सांगा? गोट्या तर काउडॉनने खाल्लेत.
या सीझन मध्ये चांगले कॉन्टेस्टंट पण भरपूर सारे आहेत. करण भाऊ आणि सचिन भाऊ हे माझे आवडते प्लेअर आहेत. दोघी पण एकदम मस्त खेळताय. सचिन भाऊ रिप्रेझेंटिंग कानादेश भारी खेळताय नो डाऊट. बट कधी नॉमिनेशन मध्ये जर आले तर आपला फुल सपोर्ट राहील. जळगाववाले उन्हा ध्यानमा ट्रॉफी कानादेश मध्ये घिसन येणी. सचिन भाऊ सुद्धा एकदम चिल मध्ये खेळताय. जास्ती मॅटर भांडणं होत नाही त्यांच्याकडे. मॅटर पासून लक्षात आलं मित्रांनो, आतमध्ये जेवढं मॅटर होत आहे त्यापेक्षा जास्त बाहेर मॅटर एकटा माणूस करतोय. झालंय ना त्यात बिग बॉस बी फाटले. ऑन द कॅमेरा बोलतो बिग बॉस न नंबर बंद केला. बिग बॉस न मला रिप्लाय सुद्धा दिला नाही इंस्टाग्रामवर. गुरुजीले तापलेत बिग बॉस वरती. एवढं घाण कोल्ले त्यांना की ते डायरेक्ट ते पॉडकास्ट इंटरव्ह्यू ते कमेंट सेक्शन पर्यंत सगळीकडे ऍक्टिव्ह झालेत. अरे आई घाल्यानो माझी निवड का केली नाही एवढं स्ट्रेट फॉरवर्ड कोण बोलतं. हे गुरुवारी आमची रात्री फुल टाईट होईसन ग्रँड प्रीमियर बघत होते बिग बॉस. जो बी कंटेस्टंट एंट्री मारतोय लगेच त्याच्या फोटो आणि व्हिडिओ खाली कमेंट करताय की गुरुवारी. अरे काय आवरा गुरुजी स्वतःला. विषय पैशाचा नाहीये दादा. ही पैसे काय नाहीयेत माझ्यासाठी. खोटं नाही बोलत काय. याला मी असं तुमच्या समोर दुमडू शकतो काय. किंवा ही नोट आहे 500ची. या नोटला मी फाडू पण शकतो. नाही फाडू नका. लक्ष्मी आहे ती इकडे द्या. काल परवा पैशांसाठी महेश मोठे सुद्धा गेमिंग प्रमोट करत होते पण आज त्यांच्या घरासमोर एक झाड उगलंय पैशांचं. त्यामुळे त्यांना काहीच वाटत नाही. तर मी पण शांत नाही बस. असा पैसा उडवतो जसं पैशाचं झाड. कारण विषय पैशाचा नाहीये. विषय माझा वेळ घालवला. माझा स्वाभिमान गेला. नको तिथं पोरीवरती एफर्ट मारल्यावरती माझा मित्र मीच तो. वेळ घालवला. माझा स्वाभिमान गेला. मला वेळ परत द्या. मला माझा खर्च केलेला पैसा परत पाहिजे. काळा तोंडे ह्यांनी एवढं माझ्या बरोबर चुकीचं केलं ना दादा. ह्यांना काय वाटायला तिकीटचे पैसे मागायला. एवढा संताप चांगला नाही गुरुजी. तुम्ही नकाराला झेलायला शिका. रिजेक्शन इज पार्ट ऑफ लाईफ. त्यामुळे माझा नकार गाणं तुम्ही ऐका आणि त्या विषय सोडून आखी मी काय बोलू. मोठे लोक आहे मोठी कॉन्ट्रोवर्सी. मरेपर्यंत उपोषण करा काय हरकत नाही. आज मित्रांनो आजच्यासाठी एवढाच. बिग बॉस मधून भरपूर काय कॉन्टेंट मला भेटणार आहे. एका व्हिडिओ मध्ये काय होणार नाहीये. तर जेवढं कॉन्टेंट मला भेटेल तेवढं मी खाणार आहे. माझी वाढत चालली भूक. म्युझिक चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. गाणं पडणार आहे अजून एक 4थं गाणं 21 तारखेला माझ्या बड्डेला. आणि इंस्टाग्रामवर काय जाऊन फॉलो करू नका अजिबात. इंस्टाग्रामला फॉलो करायचं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नका करू. गाणं ऐकायचं असेल तर ऐका नका ऐकू. मला काही फरक पडत नाही. माझं काम आहे मी केलं. तुम्हाला काय करायचं करा. चला भाचा वाजा रे गाणं.